नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कंबळी व ऋषी करणार चक्क आता पळून जाऊन लग्न, तर दुसरीकडे मात्र नयनतारा चिडणार भरपूर. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ऋषीचं आपल्या कंबळीवरती प्रेम असतं याबाबतची सगळ्यात मोठी खबर आता नयनताराला समजलेली असते. त्याच्यामुळे नयनतारा आपल्या ऋषीची चांगलीच हजेरी घेते आणि त्याला विचारत देखील असते की ऋषी तू असं कसं करू शकतो. त्याच्यामुळे कंबळीच्या तो आजूबाजूला देखील फिरकायचं नाही, तिचा आणि आपला काहीही संबंध नाही आहे. त्यावेळेस मात्र ऋषी खोटं सांगतो की अनिकापासून वाचण्यासाठी मी हे सगळं काही करतोय. तर दुसरीकडे आता ऋषीला कळतं की कंबळीच्या मनामध्ये काय चाललंय हे मला शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आईला सत्य सांगितलं पाहिजे की माझ्यासाठी बायको म्हणून योग्य मात्र ही कंबळीच आहे. तर आता ही सगळी गोष्ट मात्र साधना मावशी म्हणजेच आपल्या सरूला देखील माहीत असतं की ऋषीचं कंबळीवरती खूप सारं प्रेम आहे. त्याच्यामुळे ती ठरवते की लवकरात लवकर मला कंबळीला काहीतरी सत्य सांगितलं पाहिजे की ती ज्या घरामध्ये राहते ना, ते घर म्हणजे तिच्या हक्काचं घर आहे. कारण की कंबळीला देखील माहीत असतं की आपण नाटक करतोय. तर दुसरीकडे मात्र आता ऋषी मात्र आपल्या कंबळीला प्रपोज करायला जाणार आहे. पण त्याच्या अगोदरच मात्र सगळ्यात अगोदर ही नयनतारा कंबळीबाबतची हिस्ट्री काढायला सुरुवात करते. कारण की तुम्ही पाहिलंच की कामिनीला आणि रागिनीला फक्त डाऊट होता की ही कंबळी खरंच राजांची मुलगी आहे का नाही. त्याच्यासाठी त्यांनी वाटेल ते प्रयत्न केले, पण त्यांना आत्तापर्यंत यश आलं नाही. तर दुसरीकडे मात्र नयनतारा ठरवते की ऋषी कंबळीच्या अवतीभोवती फिरतोय आणि ऋषीचं कंबळीवरती प्रेम आहे. याचा अर्थ असा होतो की ऋषी कंबळीसोबत कधी पण लग्न करायला मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर कंबळी आणि ऋषीमध्ये सगळ्यात मोठा गैरसमज निर्माण करून आणायचा आहे आणि त्या दोघांना देखील एकमेकांपासून कायमचं दूर करायचं आहे. त्याच्यासाठी नयनतारा प्रयत्न करत असते, पण नयनताराला अजून यशच येत नसतं. त्याच्यामुळे नयनतारा खूप टेन्शनमध्ये असते. तर नयनतारा पुढे आता चक्क खूप भयानक असा प्लॅनिंग बनवते आणि त्या प्लॅनिंगमध्ये फसतं मात्र आपली सरू म्हणजेच आपली गौरी. कारण की ती राजांची बायको आहे हे सत्य कळल्याच्या नंतर मात्र नयनताराच्या पायाखालची जमीन सरकते आणि नयनताराला समजतं की आपल्या घरामध्ये काम करणारी साधना मावशी ही राजांची बायको होती. एवढे दिवस हे सत्य माझ्यापासून का लपवून ठेवलं असेल, म्हणजे किती खोटे लोक बोलतात हे तिला तेव्हाच समजतं. तर दुसरीकडे मात्र आता राजन आणि सोबतच आपली अन्नपूर्णा आजी हे दोघेजण देखील मिळून आता कामिनीला लाथ मारून त्या घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न करतात. तर आता पुढे ऋषी मात्र आपल्या कंबळीला विचारणार आहे की कंबळी तुझ्या मनात काय कोणाबद्दल विचार चालू आहेत का. आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की राधिका वहिनींना तर आधीपासून वाटत होतं की कंबळीचं आणि ऋषीचं लग्न व्हावं, परंतु मात्र ह्या नयनताराच्या मनात कधी देखील हा विचार नसतो आणि नयनताराला कंबळी थोडी पण आवडत नसते. त्याच्यामुळे नयनतारा म्हणते की ह्या घरामध्ये कंबळीचा थोडा पण संबंध येणार नाही आणि ऋषीने कंबळीसोबत लग्न केलं तर त्याला ह्या घरामध्ये मी कधीच पाऊल ठेवून देणार नाही. त्याच्यामुळे आता नयनताराचा तर पूर्णपणे ह्या कंबळीला आपल्या विरोध असतो. दुसरीकडे मात्र अनिकाला करायचं असतं ऋषीसोबत लग्न. त्याच्यासाठी ती वाटेल ते प्रयत्न करत असते, पण तिच्या वाटेला देखील शेवटी अपयशच येत असतं, तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. तर पुढे तुम्हाला भयानक असा हा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे मित्रांनो की चक्क आता आपल्या राजांना एवढे दिवस हे सत्य वाटत होतं की कंबळी मात्र त्याची खरी मुलगी नाही आहे, पण आता फायनली त्याला समजतं की कंबळीच त्याची खरी मुलगी आहे आणि सरू म्हणजेच त्याची खरी बायको गौरी ही मात्र चक्क आता नयनताराच्या घरी काम करते. हे सत्य राजांसमोर येणार आहे आणि पुढे तुम्हाला भयानक ट्विस्ट हा पाहायचा आहे की आता ऋषी आणि सोबतच आपली कंबळी हे दोघेजण देखील पळून जाऊन लग्न करायचा विचार करतात. तर तुम्हाला काय वाटतं, ऋषी आणि कंबळीला आपली नयनतारा स्वीकार करेल का, हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कंबळी आणि ऋषीचं लग्न पाहायचं आहे का तुम्हाला दुसरीकडे अनिका आणि ऋषीचं लग्न पाहायचं, हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतंय, कंबळी आणि ऋषीचं लग्न झालं तर नयनतारा त्यांचा स्वीकार करेल का?